2 4 5 काहीच नाही है ना. माळकरी किती म्हणाल्या, वर बोट करा ग बाया हो एकदा. हा अजून खूप कमी संख्या आहे ना, खूपच कमी आहे, खूप कमी आहे. कडे सुद्धा काहींच्या हातात आहे, पण घातलं पाहिजे. जनार्दन स्वामी सांगायचे, कड घाल बाबा, तुझ्या जीवनाची काय होईल, कड लागन है ना. आपल्या जीवनाची कड लावायची असेल तर काय केलं पाहिजे, कड घातलं पाहिजे. कड म्हणजे काय, आता काही लोक चालता चालता ऍक्सिडेंट होतो. जो कड्यावाले आहे त्याला इतकं काही तो भला 20 फूट उंच उडू दे खाली पडू दे त्याला लागत नाही, जो जवळ पडला त्याला जास्त लागतात. कारण का, हे कड आपलं एक प्रकारचं काय करतं, संरक्षण करतं. आणि बाबाजी सांगायचे, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया. म्हणून गुरु केला पाहिजे. गुरु केल्यानंतर गुरु आपल्याला मंत्र देतात, मंत्र दिल्यावर त्याचा जप सुद्धा काय केला पाहिजे. खूप कमी संख्या आहे. आणि दर महिन्याला काय चाललंय, कीर्तन चाललंय. एकदा सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, सद्गुरु रमेशगिरी महाराज की. बाबाजींचं सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करा. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन म्हणा. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. मौनगिरी बाबा जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, सद्गुरु रमेशगिरी महाराज की. माझा आवाज एकटीचा चांगला आहे, खोकून का बहीण आहे ना. आपण काय बघत होतो, 2 वर्ष झाले इथं नित्यनेमाने एकादशीचं कीर्तन, जागरण, महाप्रसाद, हरिकथा चाललेली आहे. पण जो काही नित्यनेमाने करतो, नित्यनेम करणाऱ्या प्राणी कसं सांगितलंय, दुर्बळ, दुर्लभ, दुर्मिळ. परीस सगळ्यांकडे का, परीस कसं आहे, दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. सोनं आहे सगळ्यांकडेच, पण परीस आहे का, मी म्हणते तालुक्यात नसन, जिल्ह्यात नसन, असं दुर्मिळ आहे. कोण दुर्मिळ आहे, परिसासारखा. जो माणूस नित्यनेम करतो. आता इथे नित्यनेमाने दर एकादशीला कीर्तन आहे, कमीत कमी दर महिन्याला कीर्तनात येऊन जो नित्यनेमाने बसतो, जो नित्यनेमाने प्रसाद खातो. प्रसाद आहे प्रसन्नता. कशासाठी प्रसाद खायचा आहे, जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त होण्यासाठी खायचा आहे. आपण बघतोय, आपण छोटीशी एक कथा बघतोय, नित्यनेमाचं उदाहरण बघतोय, आपण दृष्टांत बघतोय. काय बघतोय, एक छोटासा मुलगा आहे, जीवनामध्ये छोटा आहे, 7-8 वर्षाचा. तेव्हापासून नेहमी रोज विष्णू सहस्रनाम म्हणत 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 काय करायचंय, 1008 पानं काय करायचे, भगवान विष्णूंना व्हायचे. आता तुम्ही म्हणशाल, खरंच त्याला विष्णू सहस्रनाम येत होतं का, तुम्ही यांना शिकवा ना. हनुमान चालीसा येते का, हनुमान चालीसा कुणा कुणाला करा वर बोट. म्हातारे नाही हो, छोटे मुलं नाही, म्हातारी तर करतात, पण लहान मुलांचा विषय चाललाय. कोणाला हनुमान चालीस येते पोरींनो, करावर बोट नाही, एकच फक्त 2 बास. आता पुढच्या एकादशीला मी नाही बोलवलं तरी येणार आहे, पण सगळ्यांनी हनुमान चालीसा पाठ करून काहीतरी नित्यनेम झाला पाहिजे ना. आरती कोण कोण करतं घरामध्ये, पोरींनो बळच वर बोट नाही करायचं बरं का, मी म्हणायला लावणार आहे. छान है ना. रोज आई वडिलांच्या आजूबाजूच्या पाया कोण पडतं, करावर बोट कोणीच नाही है ना. आणि 2 वर्षापासून एकादशी कीर्तन चालू आहे. मग हे सगळं कशाला करायचं, वर्गात जायचं पण पासच व्हायचं नाही. काय पोरांनो, पहिलीच्या वर्गात जायचं पण दुसरीच्या वर्गात एंट्रीच व्हायना. कारण का, ढची ढच है ना. वर्गात भिंतीलाच टेकल्यासारखं झालं आपलं सगळ्यांचं पण है ना. मग कीर्तन चाललं, कीर्तनकारांनी सांगितलं असेल ना, मोठ्यांच्या पाया पडा. सांगितलं की नाही कीर्तनकार महाराजांनी, नाही सांगितलं. हे भगवान जरा चांगले आणत जा ना है ना. कमीत कमी त्यांनी सांगितलं पाहिजे, कीर्तनकारांनी सांगितलं पाहिजे. आजोबाजींच्या, आई वडिलांच्या, थोरा मोठ्यांचं काय केलं पाहिजे, रोज पाया पडलं पाहिजे ना
मग आता कोण कोण नियम करणारे वर बोट करा बरं. हनुमान चालीसा कोण म्हणणारे उद्यापासून? पाठ कोण करणारे? पुढच्या एकादशीला मी येणार आहे ना. हा, हे चालच पाहिजे. आता बाबाजींची विधी आहे ना, म्हातारे नवतारणे सगळे. सद्गुरु जनार्दन स्वामींची विधी कोणाकोणाची पाठ आहे? एकच फक्त बरा, बजरंगवाडी की जय असो, है ना. हा, ते पण बजरंगवाडीचे नाही, ते चव्हाण वस्तीवरचे. मला सांगा बरं, आता काही चेहरे मला बाबाजींच्या आश्रमात खूप दिसतात, पण कोणाची विधी पाठ? विधी कोण कोण वाचतं बरं? बाया माणसं सगळेच. बाबाजींची विधी कोण वाचतं? कोणीच नाही. हनुमंत बाबा की जय असो, है ना. पोरांनो सगळ्यांनी विधी पाठ करायची. हनुमान चालीसा पाठ करायची, गणपती स्तोत्र पाठ करायचं, सरस्वती स्तोत्र पाठ करायचं, हरिपाठ पाठ झाला पाहिजे. तुम्ही म्हातारे लोक यांना काही शिकवा ना, पोरांना, ह्या पोरींना. तिथे त्या अशोक बाबांच्या तिथे रोज संध्याकाळी हरिपाठ घेत जा, हनुमान चालीसा घेत जा. काहीतरी 2 वर्ष कीर्तन झालंय, मग त्याच है ना. तर सोयाबीन लावली तर स्वांगायला आली पाहिजे की नाही आली पाहिजे? का तेवढीच पेरल्यापासून भुईच धरली तिने? वाढायचंच नाही का सोयाबीनने? पहिलीच्या वर्गात गेलं तर दुसरीत जायचंच नाही आहे का? जायचं की नाही जायचं? मग सत्संग प्रवचन कशासाठी? एक वर्ग आपला वाढला पाहिजे की नाही पाहिजे? वाढलेलाच नाही, सगळे पहिलीलाच आहे. अजून दुसरीच्या वर्गात कोणीच प्रवेश केलेला, कोणीच मोठ्यांना नमस्कार करत नाही. कशासाठी नमस्कार करायचा आहे? पाया कशासाठी पडायचा आहे? तुम्ही वारकरी मंडळी, तुकाराम महाराजांना कोणीतरी प्रश्न विचारला होता की तुकाराम महाराज, तुमची एवढी मोठी अवस्था कशामुळे तुम्हाला प्राप्त झाली? तुम्हाला माहिती, तुकाराम महाराज सदैव वैकुंठात गेले की नाही गेले? ऐकलं नाही एवढं कीर्तनात? मग एवढे मोठे उच्च अवस्था कशाने प्राप्त झाली? ते म्हटले, माझं एकच आहे की पाया पडावे, हे माझे भांडवल, मी पाया पडतो. आता तुम्हाला माहिती, मार्कंडे महामुनींचं चरित्र बघा तुम्ही, जे सप्त चिरंजीवांपैकी एक आहे. त्यांना फक्त अवघं 5 वर्षाचं आयुष्य होतं, आणि त्यांच्या वडिलांना विचारले की आता काय करायचं? एका भविष्यकाराकडे, ज्योतिषांकडे गेले. ते म्हटले, यांना सप्त चिरंजीवांचा आशीर्वाद मिळवून द्या. जे सप्त ऋषी आहे त्यांचा आशीर्वाद यांना मिळाला तर यांचं आयुष्य वाढू शकतं. आता सप्त ऋषी काय असे आमच्यासारखे पोहे गावला आणि कोपर गावला आहे का? आहे का? त्यांचा पत्ता आहे का एका ठिकाणी? नाही. मग आता काय करायचं? म्हणून काशीला काय केलंय? झोपडी बांधली, काशीच्या घाटावर मुरकुंड ऋषींचा मुलगा आहे मार्कंडे महामुनी. पोरांनो, आणि जो येईल त्याच्या पाया पडायचे, जो येईल त्याच्या पाया पडायचा. हा छोटासा मुलगा पडता पडता खड्डा पडला. मग तेव्हापासून आपल्याकडे भान प्रचलित झाली, अरे पाया पडणं, तुझ्या डोक्याला काय खड्डा पडेल का? म्हणून म्हणता ना घरचे लोक तुम्हाला, पाया पडता 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 सप्तऋषी आले, त्यांनी सांगितलं चिरंजीव भाऊ. बघा, छोटस माध्यम आहे. कमीत कमी कीर्तन होते दर एकादशीला, काहीतरी संस्कार. पहिल्यांदाच बोलून गेले, मंदिरात कशाला जायचंय, मंदिर कशाला बांधायचंय, हरिपाठ कशाला म्हणायचाय, काकडा कशाला करायचाय, हनुमान चालीसा कशाला करायची, बाबाजींची विधी कशाला म्हणायची, बाबाजींच्या पाया कशासाठी पडायचंय? तर आपल्या जीवनामध्ये कुठेतरी एखादा तरी संस्कार आलाच पाहिजे. संस्कार आला तर कुठेतरी पहिलीच्या वर्गातून दुसरीकडे कुठेतरी प्रवेश होईल. नाही तर अन्यथा ते एखादं ढपोर्ग नसतं का, वर्गात येतं, आई डबा बांधून देते, बरोबर आहे, तो डबा पण खातो पोरींनो, परत ते बेल वाजते, परत तो भात पण खातो, बरोबर आहे ना. आणि तो बसलेला असतो असं भिंतीला, तो तिथंच बसल्याच काय करतो, सरांचं इकडे काहीतरी चालतो, तो बसल्याच वाया पुस्तक खातो. तर घरचं आणून खाल्लेलं, परत अजून डब्यातलं ते मॅडमचे बेलचं वाजलेलं खिचडी भात खाल्लेला ना, असंच तिथं बसतो झोपतो. मग तो पास होतो का हो? कारण त्याचं लक्षच नाहीये. आणि त्याने ठेवलं पण नाही की मला आजच्या तासाला शिकवलं काय, ना आजच्या दिवसात मला घ्यायचं काय. कीर्तनात, प्रवचनात, साधूंच्या दर्शनाला येताना ठरवलं पाहिजे. आज कीर्तनाला गेले, कीर्तनकार महाराजांनी काय सांगितलं त्यांनी आज? एखादं तरी ते 2 तास 1 तास तर झाला, 45-60 मिनिटं कीर्तनकार लोकांचे गाण्यात जातात, काही थोडंफार बोलत असतील, तेवढ्यात एखादा तरी शब्द आपल्या घेण्याजोगा असतो की नसतो? तो घेणं म्हणजे कीर्तन प्रवचनाला येणं. असं नाही की मग जे कोणी आलेच नाही त्यांच्या वाट्याचं बुंदीन ते लापशीन बांधून न्यायचं, बाकीच्यांचा मागच्यांचा विचारच नाही, असं नाही.
किंवा एखाद्याचे सुंदर बूट काढलेले, कोणाची सुंदर चप्पल काढलेली, तिच्यावर डोळा ठेवणं म्हणजे कीर्तनाला हे नाही का बाबा? जे कोणी आलंच नाही ते घरचे सांगतात बाईला थंडी बरं का, आता मी येत नाही पण तू लाक्षीचं मात्र गाठोडं बांधून त्यासाठी यायचं कीर्तनाला नाही. काहीतरी आपल्या जीवनामध्ये कुठेतरी चेंज झाला पाहिजे. नाही तर आधी होत्या वाघ्या, मग झाला पाग्या, आणि याचा येळकोट राहीना, याचा स्वभाव जाईना आणि याचा येळकोट काही राहीना, है ना. कीर्तनात पण यायचं, बरोबर आहे की नाही? काही जड जाईल तुम्हाला लोकांना ऐकायला. कीर्तनात पण यायचं, तिकडं त्या टिंब दुकानापुढे पण जायचं, टिंब पोरांपर्यंत जायचं आणि तिथं रस्त्याने पिऊन पडायचं. मग ते सार्थक होईन का? मग कीर्तनात येऊन घेतलं काय? किंवा कीर्तनात येऊन सांगतात प्रभू, आता कधी कधी सांगतात प्रभू रामचंद्रांचं जीवन, त्यांचं भावांचं प्रेम सांगतात. त्यांनी कीर्तनात काहीच घेतलं नाही, नुसते आले, भात लापशी खाल्ली, गेले. मग त्यांचं दोघांचं किती प्रेम होतं. आणि कीर्तनात 2 वर्षापासून ऐका त्या कसं प्रेम होतं. हे काय करता, घरी जाताना दुसऱ्या दिवशी बांध ते वावर नांगरायचं असतं आणि छोट्याशा बांधावरून हे तुंबळ भांडणं, हे त्याचं डोकं फोडतं, ते याचं डोकं फोडतं. मग कीर्तनात येऊन, प्रवचनात येऊन ऐकलं काय, घेतलं काय? जीवनात परिवर्तनच करायचं नाही ठरवलं का? कीर्तन, प्रवचन, सत्संग, दर्शन, मंदिरात जाणं, मंदिर हे एक संस्काराचं केंद्र आहे. इथून काहीतरी एक एक गोष्ट घेऊन जायची, एक एक विचार घेऊन जायचा आणि तो काय करायचा आहे पोरींनो, आत्मसात आणायचा आहे. वर्गात गेल्यानंतर सर सांगते नाही का आजचा अभ्यास है ना, मग तुम्ही कशा घरी आल्यावर पटापटा लिहिता है ना, तसं आजचं प्रवचन ऐकल्यावर काय काय अभ्यास करायचा आहे, काय काय अभ्यास करायचं सांगा बरं पोरींनो, मोठ्या पोरींनो सांगा. ठीक आहे, हनुमान चालीसा पाठ करायची. हा, बाबाजीने तर खूप लांबलाचक सांगितलं, मी तर इतकं म्हणत नाही, फक्त हनुमान चालीसा. आता तुम्ही म्हणशानी बाबाजींचंच काय काय सांगते असं नाही, पण बाबाजींच्या जे विधीमध्ये आहे, पहिलाच मंत्र ऋग्वेदातला आहे, ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभुवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम. बाबाजींच्या विधीमध्ये 4 वेद आहे, उपवेद आहे. एकनाथी भागवतातले भगवान निज धामाला जाताना ते 12 श्लोक आहे, 14 श्लोक आहे. चक्षुविद्येतला मंत्र आहे, नर्मदा पुराणातला मंत्र आहे, शिवमहापुराणातले अष्टमूर्ती शंकरांचं वर्णन आहे. बाबाजींच्या विधीमध्ये काय नाही असं काहीच. सगळे तुम्ही 18 जसे मुख्य पुराण आहे तसे 18 उपपुराण सुद्धा आहे. 4 जसे वेद प्रमुख आहे तसे 4 उपवेद सुद्धा आहे. सगळ्यांचं सार त्या विधीमध्ये आणलेलं आहे. आणि एवढं जर जो कोणी वर्णन करतो, तुम्ही बघा 12 ज्योतिर्लिंगांचं वर्णन आहे. सौराष्ट्र सोमनाथांचे श्रीशैल मल्लिकार्जुन उज्जैन महाकाल ओंकार ममलेश्वरम. त्याचा सारांश सांगते, सप्तजन्म कृतम पाप स्मरणेन विनश्यती. जो कोणी या 12 नावांचं वर्णन करतो, उच्चारण करतो, सप्तजन्म कृतम पापम स्मरणेन विनश्यती, म्हणजे जो कोणी 12 नावांचं उच्चार करतो त्याच्या 7 जन्मांच्या पापाचा नाश होतो. मी थोडक्यात बाबाजींचं एवढं सांगितलं. ते विधीमध्ये असं इतकं भरलेलं आहे की बास पोरींनो, आत्तापासून विधी पाठ करायला निदान कमी मोबाईलवर सुद्धा, आता सगळं तुम्हाला माहिती, मोबाईलवर लावली तरी सुद्धा येते. कोपरगाव फार काही लांब नाही. प्रत्येकाने विधीचं पुस्तक आपल्या संग्रही असलंच पाहिजे. आणि रोज प्रत्येकाने थोडी विधी वाचण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, इकडे लक्ष द्या. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. रोज थोडं काय केलं पाहिजे, असंच ऐकत वाचता काय होईल, सगळ्यांना एक विधी म्हणायची सुरुवात होईल. भले तुम्ही कुठल्याही संप्रदायाचे असा, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. बघा, एखाद्याला म्हणजे एखाद्या रोज काम करतं आणि एखाद्याला एकदम सोयाबीनला किंवा कांद्याला अचानक भाव यावा, त्याच्या सडेल कांद्याला भाव यावा, तेव्हा तुम्ही जसे खुश होतात, जसा फायदा आहे तसा विधीसारखा आहे. खूप काही कारण एकदम खूप मोठी लॉटरी लागा तसं विधीचं आहे. खूप विधीचं काय आहे, महत्व आहे. सगळे वेद, उपवेद, 18 पुराण, उपपुराण, चक्षुविद्या, सगळ्यांचे जे सार आहे त्या विधीमध्ये आहे. एवढं आपण तुम्ही मी वाचू शकत नाही. ते विधी म्हटल्याने एवढं आहे त्याच्यामध्ये. कमीत कमी पाठ जर झाली तर 5-6 मिनिटं लागतात, जास्त लागत नाही.
आता तुम्ही म्हणशाल का सांगते, मला खोकला पण येतोय, पण ह्या गावात मी आली आहे आणि स्वागत तुम्ही छान केलं आहे, तुम्ही डप वाजवले, रांगोळ्या काढल्या, कमीत कमी तुमचे रांगोळ्यांचे तरी पैसे फिटावे अशी माझी भावना आहे. ह्या गावात तरुण वर्ग सुद्धा जास्त आहे आणि कुठेतरी तरुण वर्गाला सुद्धा एवढे सुंदर तुम्ही सत्कर्म करतात, त्याच अजून थोडीशी भर पडली तर चांगलं मस्त सुंदर असं, जसं एखाद्या फुलबाग असते, तिला ते कोमेजून जाते, तिला जेव्हा आपण पाणी देतो ती कशी टवटवीत होते, तसं तुमचं सगळ्यांचं आयुष्य असं बहरून जावं अशी माझी इच्छा आहे, प्रार्थना आहे. म्हणून एवढं जीव तोडून सांगते की काहीतरी नित्यनेम घेतला पाहिजे बरं का पोरींनो. हनुमान चालीसाने सगळ्यांनी, वयोवृद्ध असेल त्यांनी सुद्धा, आपले आईवडील असेल, आपले काका काकू असेल, आजा असेल, त्यांना नमस्कार केलाच पाहिजे. प्रयत्न करून माणसाला जेवढं काही मिळत नाही ते आशीर्वादाने मिळतं, आशीर्वादाने. बघा तुम्ही आत्ताच मी मार्कंडेय महामुनींचं चरित्र सांगितलं. सप्तऋषी भेटले आणि चिरंजीव झाले, आशीर्वादाने झाले, है ना. आणि दुसरं एक कारण सांगते, आपल्या शास्त्रामध्ये आईला का नमस्कारायचं. शास्त्राने पहिला देव सांगितला मातृदेव भव. शास्त्राने पहिला देव कोणता सांगितला, कोणता सांगितलं पोरींनो? मातृ म्हणजे आई, मम्मी. कोणता देव सांगितला ग? हा, मम्मी, है ना. दुसरा देव सांगितला पितृदेव भव. पितृ म्हणजे कोण ग? पप्पा. पा, छान, एवढं जरी कळलं तर बाद झालं. तिसरा देव सांगितला, कोणता सांगितला? आचार्य. आचार्य म्हणजे जे तुम्हाला अनुग्रहित करता, मंत्र देतात, ते साधू तुमचे काय आहे, तिसरा देव आहे. चौथा देव अतिथी, पाहुणा. म्हणून काय आहे, आपला विषय चालला नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तायाजवळी. या छोट्याशा मुलाचा काय नेम आहे, रोज भगवंताला 1008 तुळशीचे काय करायचे, विष्णू सहस्रनाम म्हणत काय करायचे, तुळशीचे पानं व्हायचे. म्हातारा झाला तिथपर्यंत आपण पोचलो होतो, त्यांना ती आवाज येतोय, तो आवाज असतोय का पिशाचिनीचा. पिशाचिनी काय होती, बाबाजी येण्याच्या आधी ते पण सांगितलं आहे ना का झाली. आणि तुम्हाला हे सांगत होते की भक्ताच्या अंतःकरणामध्ये जो भगवत भक्ती करतो, ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याच्या हातात कड आहे, कुठेतरी साधूंच्या संगतीत आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये भगवान एक गुण देतात. कुठला गुण देतात? दया. बघा तुम्ही, आपल्यापेक्षा इतरांमध्ये खूप फरक आहे. आपल्याला पटकन चोराची पण किव येते आणि आपण चोराला सुद्धा म्हणतो डबुल हे घेऊन जाय. इतर साधूवर सुद्धा विश्वास ठेवत नाही, कारण ते आस्तिक नसतात. अंतःकरणामध्ये भगवंतानी दया हा गुण दिला. भक्त आहे लहानपणापासून. आणि म्हटलं भगवंता पुढे गेले, नारायणा पुढे गेले की भगवंता मी आता लहानपणापासून जो काही नियम केला आहे त्या सगळ्या नित्य नियमाचं काय सगळं पुण्य मी तुमच्या चरणी अर्पण करतो, पण त्या पिशाचिनीचा उद्धार व्हा. आता जर आपल्या गावातले असते, म्हणले असते बाबा बरी बरी अशीच पाहिजे, है ना, ही अशी वागली म्हणून पिशाचिनी झाली. पण नाही, ते भक्त होते, भक्त नव्हते तर सद्भक्त होते, म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये दया हा गुण होता. म्हणून त्यांनी पिशाचिनीच्या उद्धारासाठी सुद्धा काय केलंय, मागणं मागितलं आणि भगवान प्रकट झाले. भगवंताने सांगितलं की ती पिशाचिनी पुढच्या जन्मामध्ये कौशल्या होईल आणि तू खूप नित्य नेमाने माझी पूजा केली, म्हणून मी प्रभू राम, तू दशरथ होशील आणि मी तुझ्या पोटी प्रभू रामचंद्र म्हणून जन्माला येईन. जे काही तुम्ही नित्यनेम चालवलेला आहे, एकादशीचा, दर महिन्याला सत्संग, महाप्रसाद, संतांचं दर्शन, याचा तुम्ही म्हणशाल की काय व थंडी गारठे देतो हे तरुण पोरं हे करता, पण कुठलंही जसं शेण पडतं, तुम्ही बघितलं सगळे शेतकरी लोक आहात, आहे ना. तुमच्या घरी गाय असेल, बैल असेल, शेण पडल्यानंतर ते पोपडा घेतल्याशिवाय राहत नाही. पोपडा म्हणजे शेण पडलं की त्याला मातीचे दाणे चिकटल्याशिवाय राहत नाही. तसं कर्म केल्यानंतर तुम्ही कर्म चांगलं करा. आता मी सांगितलं, आंबा लावला तर आंबा येतो, येडी बाबळ लावली तर येडी बाबूळ येणार. सोयाबीन पेरली तर गव्हाच्या शेंग ओम्या लागणार, त्याला सोयाबीनच येईन. गहू पेरले तर बाजरी लागेल का? नाही. तुम्ही जसं सत्कर्म करशाल, चांगलं कर्म करशाल, तसंच फळ सुद्धा काय राहीन, त्याच्यावर अवलंबून राहीन. म्हणून सुंदर असं तुम्ही सुंदर असं नियोजन केलं. विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट की खूप तरुण मुलगा आहे. तरुण मुलं सगळ्याच गावांमध्ये बघायला सत्कर्मामध्ये सहभागी झालेले दिसत नाही. या बजरंग वाडीमध्ये बघायला मिळाले. पण फक्त एकच कमतरता आहे की 2 वर्ष झाले है ना, अजून क्लास मात्र पुढे ढकललेला
नाही. लोअर KG मध्ये अप्पर KGतून ॲडमिशन पुढे गेलेलं नाही है ना. पुढच्या महिन्याला मी येणार आहे परत है ना. कोण कोण जरा पहिलीच्या वर्गात आलं, कोण 5वीला गेलं, कोण 10वीला गेलं है ना. बरोबर आहे ना. बायांनी सुद्धा झालेली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामी सद्गुरू रमेशगिरी महाराजांच्या चरणाशी समर्पित करते. सेवेला पूर्णविराम देते. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर भगवान निवृत्तीनाथ महाराज की. श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मण गोपाल कृष्ण भगवान की. बजरंग बली की. आता बाबाजी मला माहित नाही, पण ते 5 मिनिटं तुमच्या प्रेमामुळे तुम्हाला आशीर्वाद देतील अशी एक अपेक्षा व्यक्त करते है ना. हां, बाबाजी हॉस्पिटलमध्ये गेलेले होते आणि बाबाजींचा एका डोळ्याचं ऑपरेशन सुद्धा आहे म्हणून डॉक्टरने औषध टाकलेलं होतं. आणि मी 3 दिवसापासून जाम आजारी. मी परवा तुम्हाला सांगितलं की परवा खूप मोठं कन्यापूजन झालं आणि त्याची दवदव म्हणा, कोणाचं व्हायरल इन्फेक्शन म्हणा, पण आजारी होते. अचानक मला माईचा फोन आला की म्हटले डॉक्टरने ड्रॉप टाकला, बाबाजींना 3 तास फक्त भुरकच दिसणार आहे, तुम्ही जा. मी म्हटलं भगवान ठीक आहे ना, देवाची इच्छा असेल तर. नंतर असं की नंतर कळालं की बाबाजी सुद्धा येतात. आता जाऊ दे भुरकं बारकं का होईना, तुम्हाला जरी नाही हे लोक दिसले तर तुम्ही लोकांना पाशा, लोक तुम्हाला पाहतील ना है ना. एक आंधळा होता, तो मंदिरात गेला आणि हां तर ते सगळे म्हटले अरे आम्हाला डोळे म्हणून आम्ही देवाला पाहू राहिलो म्हणे, पण तुला डोळेच नाही म्हणे, तू कसं काय बघशील देवाला. तर म्हटलं अरे जाऊ दे ना, मी जरी देवाला पाहू शकत नाही, देव मला बघा. आता इथं देवाला जरी तुम्ही दिसले नाही तर हे तुम्ही लोकांना देव दिसणार आहे ना. असं आज उलट झाला इथं. चला जे आहे ते आहे ना. बुरकं बारकं होईना पण लोक तुम्हाला चांगलं पाहू राहिले. हा झालं. किती वेळ झाला? वेळ किती झाला? फराळाचा झाला का? फराळाचा झाला का झोपायचा झाला? चला आता आधी भजन म्हणून मग नंतर भोजन. ओम जनार्दनाय नमः. 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 शिव जनार्दनाय नमः. शिव जनार्दनाय नमः. शिव जनार्दनाय नमः. शिव जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हरे हरे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हरे हरे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हरे हरे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना. 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 जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना. जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना. किती वाजले मला सांगा बरं? 9:15 चला तर नेम असा असतो. प्रवचन 1 तास असतं, कीर्तन 2 तास असतं, सिनेमा 3 तास असतो. सिनेमात
आणि जागरण लंगर तुटसतो. उपस्थित बंधू आणि भगिनीनो, प्रेमी सज्जन हो, भाग्यवान भाविकांनो, फुलतांबा पुण्यभूमी आणि या पुण्यभूमीच्याच पवित्र कुशीत अर्थात गंगा गोदावरीच्या या पवित्र कुशीमध्ये फुलतांब हे पुण्यभूमी गाव स्थापित आहे. अशा या पुण्यभूमीत अनेक साधू संतांचं वास्तव्य, ऋषीमुनींचं वास्तव्य, अनेकांची ही तपोभूमी. आणि अशा या भूमीमध्ये एक आवलिया संत आणि ते म्हणजे अशोक बाबा, आणि त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने दर महिन्याला एक आठवण राहावं म्हणून वार्षिक उत्सव तो होताच, पुण्यतिथी, दत्त जयंतीचा उत्सव. आणि हा दर महिन्याला एक पुण्यात्माचं स्मरण व्हावा म्हणून म्हणजे हे एकता तरुण मंडळ, आणि हा एकता तरुण मंडळाने गेल्या अनेक दिवसापासून दर एकादशीला हा सत्संग, प्रवचन, कीर्तन चांग होय अंगे हरिरूप, असं हरीचं रूप प्राप्त होणार कीर्तन, प्रवचन, भजन, पूजन, सत्संग, अशा या सत्संगाच्या माध्यमातून या एकता तरुण मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आयोजित करीत असताना आता त्यांना माहिती आहे, तरुण मंडळाला, आम्ही नर्मदेकडे नर्मदा जयंती उत्सवाला त्या तिकडे मध्य प्रदेशमध्ये सांगाखेडा मारागाव दसाळ मामा होते, तुम्हाला माहिती असेल, दस मामा सांगतील सर्व माहिती. आणि काही मंडळी असतील, कोपरावाची बरीचशी मंडळी होती. आताच नर्मदा जयंतीचा उत्सव 25 तारखेला झाला. त्या ठिकाणी 4-5 दिवस कार्यक्रम झाला. 5 दिवस हनुमान चालिसाची पाठ, सामुदायिक नर्मदा अष्टक, नर्मदा चालिसा, असा तो कार्यक्रम करून परवा आलो आहे. आज डॉक्टरांनी बोलवलं म्हणून आता ते त्यांना सांगितलंच होतं ते सगळं. मला 1-2-3 नावं टाकेल, राहू द्या, चुकून जर समजा आम्हाला येणं झालं न झालं तर वाट पाहायला नको. म्हणून डॉक्टरकडे 4 वाजता गेलो. डॉक्टर म्हणाले आता 2-3 तास तुम्हाला आता कुठंच काही जाता येणार नाही, काही नाही. म्हणलं का, तुम्हाला भुरकट दिसतं? अजून काही भुरकट दिसतंय. आता ते एका डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे, त्याच्याकरता ती बरीचशी काही प्रोसिजर असते अगोदरची. आणि मग महेशला म्हणलं आता आपल्याला काही जाणं शक्य होणार नाही, पण म्हणलं मंडळी एकदम नाराज होती म्हणून महेशनं काही मग डोळ्यात ड्रॉप टाकल्यावर महेशला म्हणलं आता सांगून दे तिकडे, आता तुला काय. मग महेशने ॲडजस्टमेंट करून दिली. आणि वैजापूरचे बाबांना काय तिकडे काय फोन नाही लावला, यांनाच पोहेगावला असतात. शारदानंदगिरी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजच्या धर्मकार्यामध्ये त्यांचा लहानपणापासून सेवेत आहे. आजही नित्यनेमी विधी करतात. नित्य बाबाजी जसं हवन करत होते ते असं नित्यनेमी हवन मी करतात. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजचे नियम जसे काही नियम असतील त्या अनुषंगाने त्या यमनियमाने त्यांचं जीवन चालू आहे. आणि विशेष करून आणि आपला पंचदशनाम जुना जो आखाडा आहे आणि त्या आखाड्याचे आमचे आणि महामंत्री हरिगिरीजी महाराज आणि अनेक काही साधुसंतांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या दीक्षा झालेल्या आहे.
त्यांच्या दीक्षेच्या वेळेस कमीत कमी 80 का 83 महिला होत्या. किती 75 महिला वर्गांना. आणि अशा त्या दीक्षा देऊन त्यांना महामंडलेश्वराची पदवी आखाड्याच्या माध्यमातून प्रस्थापित केले आहे त्या शारदानंद गिरी. आणि या परिसरातले सर्व या शिर्डी रोडच का बजरंगवाडी आणि या परिसरातच एक अशोक बाबा आवली या संत साधू आणि त्या साधूची या ठिकाणी समाधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आम्ही त्या सोहळ्याला आलो होतो, उपस्थित होतो, हजर होतो. मला वाटतं शूरशिळा होतो. आणि अशा त्या दोन्ही कार्यक्रमातून मला आठवतं. आणि अशा त्या अवलिया साधू संतांचं ही मुलं हे मंडळ एक चांगलं काम करतं की दर एकादशीला हा सत्संग. आणि जीवनाला सत्संगाची आवश्यकता आहे. जशी डोक्यात टोपीची गरज आहे, डोळ्याला चष्म्याची गरज आहे, कपड्याची गरज आहे, शोठरची गरज आहे, पायजम्याची गरज आहे, आणि आथऱ्याची गरज आहे, पांघरायची गरज आहे, खाण्याची गरज आहे. जेवढ्या गरजा आहे त्याच्यापेक्षा या विशेष महत्त्वाचं जीवनाला सत्संग पाहिजे. आणि हा सत्संग असला की जीवन एक उज्ज्वल जीवन तयार होतं, निर्माण होतं. एक म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा म्हटलं आहे, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. म्हणून ही सत्संगती जीवनामध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून एक आत्ताचं अशोक बाबांचं दर्शन घेऊन आलो. आणि आमची त्यांची 3-4 वेळेस मला वाटतं काहीतरी गाठभेट झाली असेल, पण एक चांगली झालेली गाठभेट आठवते. असेच अवलिया संत आज एक दत्त उपासक होते. दत्त उपासकामध्ये हे असे काही अवलिया संत आणि असतात. आणि त्यांची काही एक आगळी वेगळी त्यांची जी अवस्था असते, विदेही अवस्था असते. विदेही म्हणजे कशाही आपल्याला शरीराचे काम, आपल्याला आथरायला पाहिजे का, पांघरायला पाहिजे का, खायला पाहिजे का, प्यायला लिहायला पाहिजे, कसलीही त्यांना कसलीही त्याचं ध्यान ज्ञान ज्ञान काहीच नसतं. म्हणून त्यांना अवलिया संत म्हणतात. आणि अशी ती अवस्था असते. काही अवस्था आहे, ही एक तुरीय अवस्था. त्या तुरीय अवस्थेमध्ये गेलेले जे महात्मे ते देह भानावर काही नसतात, त्यांचं तादात्म्य ईश्वराकडे असतं. म्हणून असा एक दत्त उपासक आणि आपल्या गावामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये, आपल्या शिवारामध्ये, आपल्या गावामध्ये अर्थात धनवटे परिवारामध्ये एक महात्मा आणि त्या महात्म्याची या ठिकाणी आणि समाधी. अवलिया संताची एक गोष्ट थोडीशी सांगतो. आमच्याकडे एक प्रकाशगिरी महाराज होते, काही मंडळीला माहिती असेल. ते प्रकाशगिरी महाराज बरोबर बऱ्याच दिवस आमचे शाळेचं काम पाहत होते. आणि ते मुळातच PSI होते आणि मोठे अधिकारी होते. आणि ते PSI असताना त्यांच्याकडून एका अवलिया संताचा अवमान झाला. त्याच्यातली एक घटना त्यांनी मला सांगलेली म्हणून आठवली म्हणून सांगतो. अवलिया संत, देह भानावर नसलेला असा संत, असा तो फकीर अवस्थेत. आणि हे PSI होते. हे आमच्याकडे जे काही दिवस जे प्रकाशगिरी महाराज होते, त्यांनी सद्गुरू जनार्दन स्वामीकडे आले, नाही साईबाबाकडे गेली. त्या अवलिया संताने एक कडकडीत असा शाप दिला. कारण यांच्याकडून चूकच तशी झाली होती PSIच्या माध्यमातून. आणि मग ते सत्यसाई बाबाकडे काही दिवस राहिले, गाणगापूरला काही दिवस राहिले. नंतर सद्गुरू जनार्दन स्वामीकडे येऊन आणि मग त्यांच्या तो जो शापाचा किंवा जो तळतळाट त्या फकीरानं दिला, तो त्या फकीराने तळतळाट कसा दिला त्याच्यातली एक घटना सांगतो. आता हे होते PSI. आता PSI म्हणलो काही प्रश्न. आणि यांच्याकडे रात्री ते शहरामध्ये काय म्हणतात त्याला राऊंड माहीत असताना सिनेमा थिएटरच्या काही अंतरावर हा अवलिया साधू संत आणि अशा वट्यावर झोपलेला होता.
आणि असा ओट्यावर झोपलेला. आता हे राऊंडला चालले होते, हे लगेच तिथे मग आता यांचं राऊंड म्हणजे सगळं पाहावंच लागायचं त्यांना. म्हणून त्यांना वाटलं हा कोण झोपेले इथं, म्हणून त्या ओट्यावर गेले आणि त्या PSIने बुटासह लाथ मारली आणि त्या अवलिया संत वट्याच्या खाली पडला आणि खाली पडून असा बोट करून तळतळून बोलला. बस अगदी तो म्हणे त्या प्रकाशगिरी बाबाने मला सांगितलेली ही घटना आहे. माझ्या अंगाला काटा आला मी PSI असताना आणि माझ्याकडून चूक झाली की आवली तो तळतळून सगळ्या ज्या गोष्टी बोलला त्या प्रकाशगिरी महाराजांच्या जीवनात आणि त्या घडल्या. आणि 8 दिवस PSIची नोकरी गेली. त्याच्यानंतर काही दिवसांनी मग नातेवाईकांच्या माध्यमातून गुजरी कंपनीचा सेल्स मॅनेजर झाले. तिथंही नोकरी गेली. बायका पोराची ताटातूट झाली, बायको जवळ येऊन गेली आणि शेवटी अशी अवस्था फकीरासारखी झाली. PSI माणूस अगदी म्हणजे. आणि मग आता ही लोक थोडा बुद्धिमान होता, हुशार होता. त्याने मग सत्य साईबाबाकडे तिकडे ओढ घेतली आणि काही दिवस तिथं राहिले, 11 महिने काय. आणि नंतर गंगापूरला काही दिवस राहिले आणि नंतर सद्गुरू जनार्दन स्वामीकडे आले आणि अनुग्रह घेतला आणि अनुष्ठान केलं. मग तो जो काही शाप म्हणा, जे काही तळतळाट, तो बऱ्याच प्रमाणात कमी झाला. सांगण्याचं तात्पर्य त्यांनी मला अगदी 3-4 वेळेस ही घटना सांगितली. आमच्याकडे ते 20-25 वर्षे होते आणि शेवटी त्यांचा इथंच झाला. मग त्याच्या शेवट मग फक्त बहिणीची माया असायची, बहीण यायची, बायको आले नाही, पोरही काही त्यांच्याकडे आले नाही. पण एवढा असा अवलिया संताचा अवमान केला आणि अशी ती परिस्थिती. PSIची नोकरी गेली, सेल्स मॅनेजरची नोकरी गेली, कोणी नातेवाईक जवळ करीना, बायको नाही बी शेवटी. आणि यांना सोड चिठ्ठी देऊन टाकली, मुलं एकीकडं काय, सगळं असा थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य की अवलिया संतचा अवमान झाला, अवलिया संताची अवहेलना झाली आणि त्याने दिलं तर तळतळ. त्या प्रत्यक्ष त्या माणसानी जो आमच्याकडे प्रकाशगिरी महाराज होते त्यांनी ही सांगितलेली घटना आहे. चला, सांगण्याचं तात्पर्य एक महापुरुषाची अर्थात दत्त उपासनेमध्ये ह्या काही गोष्टी, त्या दत्त उपासकामध्ये हे अशा अवलिया संत असतात ना, संप्रदायात असतात. अनेक संप्रदायामध्ये अवलिया संत ते देह भानावर नसतात आणि म्हणून तर ते अवलिया म्हणून प्रसिद्ध असतात. आणि बाबांची मनमाडला बराचसा काही कालावधी त्या तिथं गेला आणि त्या ठिकाणी तिकडनं काही मनमाड मालेगाव तिकडचा होता परिसर, अनेक बाबांचे भक्त होते. ते हे ऐकून होतो, कारण ते राजस्थानचे जे कालुशीराम ते काही सांगत असायचे आणि गुजरात राजस्थानचे अनेक काही बाबांची भक्त होते. आणि असे ते अशोक बाबा दत्त संप्रदायाचे आणि अशा त्या दत्त संप्रदायाचे बाबांचा हे मंडळ. आणि खऱ्या अर्थानं थोडंसं का आता तिथे जाऊन बघितल्यानंतर मलाही वाटलं इतके दिवसात मंदिर झालं असेल म्हटलं, पण मंदिरही व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वांनी एकत्र येऊन सगळी मंडळं आणि त्यांची त्यांची काही जी त्या जागेच्या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर पण व्हावं. कारण संतांचा महिमा हा आपणच वाढवला नाही तर मग कोण आहे. आत्ताच शारदानंदगिरी महाराज सांगत होत्या की बाबाजींचे नित्यनेम विधी करावं. असं काय त्या नित्यनेम विधीमध्ये, त्या नित्यनेम विधीमध्ये ब्रह्मांडाचा ठेवा आणून ठेवलेला आहे. आत्ताच एक 4 दिवसापूर्वी 2-3 दिवसापूर्वी आम्ही तिकडे जालना भागात गेलो आणि तिकडे एक कार्यक्रम चालू होता. म्हणून 2 पोरं म्हणे, बाबा अजून एक मंदिर आहे, चालतं का पाहायला. मी आता मंदिरात मी आता काही मंदिरातच असतो म्हणलं. त्याने आग्रह केला म्हणून तिथं गेलो आणि तिथं गेलो. आपलं कोपरगाव समाधी आणि तो कमीत कमी 200-300 किलोमीटरचा अंतर असेल आणि असा 250-300 किलोमीटरचा अंतर असेल. तर तिथं गेलो म्हणलो छान मंदिर बांधलं तुम्ही नागेश्वराचं. म्हणलं इथली हकीकत काय, कोणत्या गोष्टीला काही
हकीकत असते, काही बेस असतो, पाया असतो. आता इथं सुद्धा ही बिल्डिंग आहे, शाळा आहे, आणि ह्या शाळेला सुद्धा बिल्डिंगला पाया आहे. म्हणून ते त्याला बॅकग्राऊंड काहीतरी असतं. म्हणून त्यांना विचारलं, ते म्हणे आमच्याकडे असा आहे का काही. आणि नागपंचमीच्या दरम्यान गावामध्ये एक नाग आला आणि तो एवढ्या जागेत असा, तो तिथं 11 दिवस खेळला आणि 11 दिवस खेळला आणि तिथंच समाप्त झाला. नंतर पुन्हा एक नाग आला. अशी दोन्ही नाग काय एक नाग समाप्त झाला. आम्ही त्या ठिकाणी हे मंदिर बांधलं आणि मंदिर बांधून आणि आजही त्या मंदिरामध्ये स्त्रिया पुरुष पूजा अर्चना करता करता जनार्दन स्वामी महाराजांची त्यांनी निर्माण केली. आता त्यांनी सांगितले आहे, ऋग्वेदाचे मंत्र आहे, सामवेदाचे आहे, अथर्ववेदाचे आहे आणि भागवतातले 14 श्लोक आहे आणि चक्षुविद्या आहे. शिवरक्षा, शंकराने माझं रक्षण करावं असे काही, आणि शरीराचे रक्षण करावं म्हणून शिवरक्षा स्तोत्र आहे, गायत्री आहे, मातृका आहे, न्यास आहे, नोहे नोहे एक छोटंसं नित्यनेमिरीचं पुस्तक आणि त्यामध्ये सर्व असा ब्रह्मांडाचा ठेवा त्या नित्यनेमिरीमध्ये सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी आणून ठेवलेला आहे. आणि किती 250-300 किलोमीटरचा तो ते कोपरगावापासून ते गावं, तिथंसुद्धा लहान मुलं मुली पुरुष वयस्कर सर्व त्या नागेश्वर मंदिरात येतात आणि जनार्दन स्वामी महाराजांचं रोज सकाळी विधीचं पठण करतात. मी आमच्या आसपास नाही कोणी पठण करेल. समाधी मंदिरात आम्ही 7-8 लोकच राहतो. आणि पहा म्हणलं इकडे हे नागेश्वर मंदिर कुठं, कुठं जनार्दन स्वामी, कुठं समाधी मंदिर आणि कुठं ते मस्की. मस्कीच्या शब्दाच्या आधी कोणतं गाव? मस्की. त्याच्या अगोदर एक नाव आहे अशी जाफराबाद तालुका का, हा शिंदखेड राजा, हा देऊळगाव राजा, त्या परिसराला सांगण्याचं तात्पर्य एवढ्या लांब सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचा तिथं बाबाजींचे फोटो आणि त्या मंदिरात लावलेले विधी कोरलेली विधी, स्त्रिया पुरुष विधी म्हणतात असा तो विधीचा महिमा. जरी आपल्याला इथे जवळ नसेल, मला तिथे गेलो विशेष वाटलं. म्हणलं आम्ही समाधी मंदिरात आम्ही 10-15 जण सोडून माणसं नाही, आणि हे एवढ्या लांब विधी करतात. हा प्रचार प्रसार झाला पाहिजे म्हणून आपले एक दत्त उपासक अशोक बाबा यांचाही प्रचार प्रसार झाला पाहिजे. नुसतं एवढ्या जाग्यापुरता मर्यादित न राहता भव्य दिव्य मंदिर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मंदिर होऊन त्या मंदिरामध्ये आणि दत्त उपासना चालावं, राम उपासना चालावं, कृष्ण उपासना चालावं आणि हनुमान चालीसा उपासना चालावं. अनेक उपासनेचे आणि जरी काही गाव जरी एक असलं, देव एक आहे, देवाकडे जाण्याचे रस्ते अनेक आहेत. फुलतंबा आता एक आहे, फुलतंबा गाव एकच आहे, दुसरं काय फुलतंबा गाव. पण फुलतंब्याला शिर्डी कोणी येता येतं, बरोबर येता येतं ना, कोपरगाव कोणी येता येतं, श्रीरामपूर कोणी येता येतं, डोणगाव कोणी येता येतं, हनुमानवाडी कोणी येता येतं. फुलतंबा जरी गाव एक असलं, गावाला येण्याकरता अनेक रस्ते असले पण गाव एक आहे. असा भगवान एक आहे, त्याची उपासना कोणत्याही पद्धती वेगवेगळ्या असतील. आता गावाला जाण्याचे रस्ते एस टीचा आहे, रेल्वेचा पण आहे. पुण्याहून रेल्वे येते, रेल्वेचा असतो, एस टीचा असतो, मोटरसायकलचा असतो, सायकलचा असतो, पायीचा असतो.